नम्र निवेदन करतोय की खेळाडूंनी खेळाडू कक्षातच बसून आत बाहेर करायचं आहे. आदरणीय अमरदादा खेडेकर यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना आपण पुष्पहार अर्पण करणार आहोत. नेहमीच ही भूमिका खूप महत्त्वाची असते, ती प्रेरणा प्रत्येकाने घ्यायचीच आहे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांची, की ज्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रात आपण ताठ मानेने जगतोय वावरतोय. तर छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून आजच्या वेळापत्रकाची सुरुवात आपण करणार आहोत. 2 फलंदाज पोहोचलेले, दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर. चला एक मेंबर समालोचन कक्षामध्ये नावं सांगण्यासाठी येऊ द्या. युविका 11 आपला एक मेंबर समालोचन कक्षात पाठवून द्या नावं सांगण्यासाठी. आणि धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन आपला सुद्धा एक मेंबर समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या, कारण ही व्यावसायिक स्पर्धा आहे आणि व्यावसायिक स्पर्धेत प्रत्येक गोष्ट व्यवस्थित अपडेट झाली पाहिजे. तर आपण आपला एक मेंबर पाठवून द्या, नावं सांगत चला. समालोचन कक्षातून ऐकूया आता जयेश भोसले सरांना. हॅलो, आपण स्वागत करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रथमतः शिवप्रतिमेचं पूजन होईल. आदरणीय ऋषीदादांचंही आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. स्वागत असेल ऋषीदादा जोरे सर यांचंही आगमन होत असताना आपण पाहतो. या मॅचकडे वळूयात. हॅलो, सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते आहे ऑल इंडिया ओपन चा थरार खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 ला आपण सुरुवात केलेली आणि अगदी दमदार असं आयोजन पहिल्या पर्वामध्ये आपण पाहत आहोत. अनिल भाऊ भूमकर शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण केलं जात आहे. स्वतः आदरणीय ऋषिकेश जोरी साहेब आणि अगदी त्याच वेळेला शिवप्रतिमेचं पूजन होतं आणि त्याच वेळेला पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर या मॅच कडे वळूया. नाणेफेकीचा कौल जिंकला तो अर्थातच युविकावीर मराठा सोलापूर या टीमने आणि प्रथम निर्णय घेतलाय तो बॅटिंग करण्याचा. आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. दोन्ही ऑफिशियल्स मैदानावरती दाखल झालेत. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. tenniscricket.in माध्यमातून जॉईन झालेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, खेळाडू प्रेक्षक वर्गाचं हार्दिक असं स्वागत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्रायकर एंड वरती चेतक गोरे यांना आपण पाहतोय, जिथे स्ट्रायकर एंड वरती आहे. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर खोलातला पाहायला मिळाला होता. सॉफ्ट हँडने खेळलेत, धाव मिळणार नाहीये. जिथे मात्र वेळ पहा, प्रत्येक सेकंदाला महत्व राहणार आहे. 10:45 पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय. विदिन 30 मिनिट्स मध्ये इनिंग कंप्लीट व्हायला हवी, याच्याकडे लक्ष वेधूयात. गोलंदाजी मार्क मध्ये एक युवा गोलंदाज आपण पाहत आहोत, सिद्धार्थ जाधवला आपण पाहतोय. चेतक गोरे ऑन स्ट्राईक. पहिला बॉल डॉट बॉल स्वरूपाने सुरुवात झालेली पाहायला मिळाली. उजव्या यष्टीच्या बाहेर एक्सा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. सुरुवात दमदार, शानदार आणि दर्जेदार. हा येतोय खणखणीत चौकार. चेतक गोरेला आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. फुलर लेनचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर मिळाला. हाफ बॉलीवरती घेत असताना ड्राईव्ह केलाय आणि चौकार देखील येता आलाय. पुन्हा एकदा यावेळेला डाऊन द ग्राउंड ओर दी बॉलर हेड स्ट्रेट मारलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग आणि आकर्षक षटकार. युवा गोलंदाजावरती हल्ले इथे चढवले गेलेत. सिद्धार्थ जाधव महागडा राहिलाय. पहिल्या 2 बॉलवरती एकंदरीत पहिल्या 3 चेंडूवरती मोठे फटके आलेले आपण पाहिले. विकीभाई कराळे साहेब यांचं देखील आगमन होतं. आपलंही हार्दिक स्वागत. लोअर फुल टोस. पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. लगातारचे फटकेबाजी. मागील 3 बॉलवरती 3 मोठे फटके आलेले आहेत. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. पुढच्याच बॉलवरती चौकार. डाऊन द ग्राउंड चांगलीच बॅटिंग केली आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचे बॉल रूम बनवले, स्वतःला ऍडजस्ट केले. सरळ बॅटने चांगली बॅटिंग करत असताना चेतक गोरेला आपण पाहतोय. सोलापूर सिटीतले खेळाडू मैदानावरती संदीप पवार असेल, त्याच वेळेला चेतक गोरे असेल,
थाट निराळा आहे या दोन्ही खेळाडूंचा. खरं तर एक चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या 4 चेंडूमध्ये 14 धावा पाहायला मिळाल्यात. सरळ बॅटने धावा इथे गोळा केल्या जातात. पुन्हा खोला टाकला होता, चॉप केला, डिगआउट केलाय. सिंगल अर्जित करण्यात येते वेगाने. सिंगल कंप्लीट झाली आहे. एक चिक्की सिंगल इथून पाहायला मिळाली. 15 धावा धावफलकावरती येत आहेत या एकेरीच्या बरोबरीने. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये अवेलेबल होतं. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 15 ऑन दी बोर्ड. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. संदीप पवार यावेळेला स्ट्रायकर एंडवरती आपण त्याला पाहत आहोत. खरं तर तोही आक्रमकतेसाठी जाणला जातो. खुल्या गटाचा क्रिकेट आज आपण पाहतोय. ऑल इंडियन ओपन संघ आज या स्पर्धेच्या माध्यमातून खेळतात. स्वतः कर्णधार स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. महागडी गोलंदाजी सिद्धार्थ जाधवची पाहायला मिळाली. एक लोकल बॉय, एक युवा खेळाडूला संधी मिळाली आणि तो युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फुलर यांच्या बॉलवरती तिथे हावी ठरलाय फलंदाज चेतक गोरे. पुढचा चेंडू यावेळेला लोअर फुलटोच होता. असा बॅकलेफ्टने केलाय. डाऊन डी ग्राउंड कव्हर्सला केला. क्षेत्ररक्षक तैनात. केवळ एक सिंगल अवेलेबल. 16 धावा पहिल्या षटकामध्ये जिथे येत असताना पाहायला मिळालाय. रणनीती स्पष्ट आहे. पहिल्या षटकापासून इंटेन्शन क्लिअर आहेत. केवळ मोठे फटकेबाजी करायची आणि तेच इथे पाहायला मिळते. मोठी फटकेबाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 16 धावा धावफलकावरती विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना संघ टॉस जिंकल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये युविका वीर मराठा सोलापूर या टीमची धावसंख्या 16-0. सिद्धार्थ जाधवने पहिल्या षटक खर्चिक साबित राहिलं. पावलेच्या षटकामध्ये पॉवरफुल आणि खरपून समाचार घेण्यात येत असताना पाहायला मिळाला. आज महादेव खडकेच्या नेतृत्वामध्ये संघ खेळतोय. सुरुवात चांगली व्हावी याच दिशेने या खेळाडूला आपण पाहिलं होतं. धीरेंद्र भाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपरी हा संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतोय. खरं तर या संघाच्या पाठीमागे या ऑरेंज कलर हा नेहमी फेवरेटच राहिलाय. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने लोअर फुलटो जाडव्या बॅटने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात त्या 4. इथे येतोय पवारचा वार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला होता. बॉडीला रोल केलं, ऍडजस्ट केलं स्वतःला. लोअर फुलटो इथेही बनवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. सिंगल येते गोलंदाजी मार्क वरती. दुसरे षटक. प्रथमेश गोसावीला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. दुसऱ्या षटकाची सुरुवात चौकाराने झाली. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 21 ऑन दी बोर्ड. संदीप पवारने ही सुरुवात चांगली केली आहे. 3 बॉलमध्ये 6 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 21 बनलेली पाहायला मिळाली. यावेळेला चेतक थांबण्याचं नावच घेत नाहीये. इंटेन्शन त्याचे क्लिअर आहेत. ऑन साइडला लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. आणखीन एक दमदार चौकार. एक चांगला झेल इथे मिड ऑफला पाहायला मिळाला. धक्का क्रमांक पहिला लागलाय. सॉफ्ट डिसमिसल म्हणता येईल. खरं तर लोअर फुलटोस बॉल ड्रॉय करण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या हातामध्ये झेल देऊन बसलाय आणि चेतक गोरे खरं तर एक महत्वाचा फलंदाज
जो ज्या रीतीने फटकेबाजी करत होता, एका क्षणाला असं वाटत होतं की एक धावांचा रतीप इथे रचला जाईल आणि महापूर पाहायला मिळेल धावांचा. असं काही होऊ दिलं नाही. विकेट प्राप्त केली आहे. अर्थात चांगली गोलंदाजी म्हणता येईल. प्रथमेश गोसावीच्या माध्यमातून लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केला डीप मध्ये. नवीन फुलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अमर गायकवाडला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पहिल्या बॉलवरती सिंगल घेतली आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. 26 धावा दाबलकावरती आहेत. 26 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 26 धावा दाबलकावरती आहेत. ऑल इंडियन ओपनचा आजचा हाफ आज उद्या आणि अगदी त्याच वेळेला महत्वाचे संघ खेळताना पाहायला मिळतील. दाबलकावरती धावा 26 बनल्यात. एक फलंदाज बाद. दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना प्रथमेशचा हा बॉल कव्हरला इनसाइड आउट. डीप एक्सचा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने इनफिल्डला भेदत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संदीपच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. कव्हर ड्राईव्ह त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. नेत्रदीपक फटक्यासाठी तो जाणला जातो. तंत्रशुद्ध साजूक तुपातली फटकेबाजी करण्यासाठी त्याच्याकडे आपण सातत्याने पाहिलेला आहे आणि त्या दर्जाचा क्लास त्याचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 26 जिथे 30 धावा दाबलकावरती आहेत. 30 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 15चा रन रेट इथे मेंटेन करण्यात आलाय. भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी महत्वाची राहणार आहे. चेतक गोरे बाद झाला. आक्रमकता त्याने धारण केली होती. बेदरकार फटकेबाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत होती. एका क्षणाला ही भागीदारी मोठी बनेल आणि धावसंख्येचा रतीप रचला जाणार असंच वाटत होतं. त्या क्षणाला विकेट आली. प्रथमेश गोसावीने विकेट प्राप्त केली. मॅचचा मोमेंटम शिफ्ट होत असताना पाहायला मिळालाय. गोलंदाजीमध्ये फेरबदल. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला. आणखीन एक युवा आणि प्रतिभावान गोलंदाजाला इंट्रोड्यूस करण्यात आलाय. फुललेनचा बॉल मिस्क्यूट झालाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चेंडू पर्यंत पोहोचेल. तदवर घेतली जाणारी इथून एक सिंगल पाहायला मिळते. एकेरी धाव. दुहेरी धाव देखील कंप्लीट होत असताना इथून पाहायला मिळाल्यात. ललित चौधरीला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. पहिल्या बॉलवरती डबल आल्यात. पुढचा चेंडू बॅकफुटला आले. ऑन साइडला पुल केलाय. हवेच्या लाटांवरती स्वार होत एअर स्ट्राईक केलाय. ठोकला षटकार. अमर गायकवाड ज्या रीतीने तोही 3 बॉल मध्ये 9 वरती बॅटिंग करतोय. 300चा हेल्दी स्ट्राईक रेट आहे त्याचा. बॅकफुट फ्रंट फुट हा भेदभाव त्याने अद्याप केलेला नाहीये. पुढचा चेंडू गोलंदाज ललित. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फिंगर रोल केली होती. दूर ठेवला हा बॉल. ही चाणक्य नीती आहे. थेट पप्पू रामगुडेकडे चेंडू जाऊन विसावत असताना आपण पाहत आहोत. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूचा पर्सेंटेज वाढवावा लागणार आहे. प्रतिस्पर्धी सकाळच्या प्रहरी ज्या रीतीने बॅटिंग करतोय हावी ठरण्याचा प्रयत्न झालाय. यावेळेला समोर स्लॉट मधला बॉल डान्सिंग डाऊन द विकेट आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एक तेरी त्यो एक मेरी असंच म्हणावं लागेल. सोलापूरकर काही थांबण्याचा नावच घेत नाही आहेत. प्रत्येक बॉलवरती आक्रमकता धारण करून फटकेबाजी केली आहे. एक बॉल मागे ठेवला. दुसरा चेंडू पुढ्यात आला. डाऊन ग्राउंड केलाय. षटकार येत असताना पाहायला मिळालाय. आडवा बॅटने बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. अमर नावाचं वादळ जे मैदानाच्या आतमध्ये घुंगावत होतं ते शमलंय. फलंदाज क्रमांक दुसरा. 44 ला दुसरा फलंदाज बाद.
अमर गायकवाड बाद होत असताना इथे पाहायला मिळालाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज घेतली, कमी गतीचा बॉल इथे पाहायला मिळाला आणि ज्यावरती बाद होत असताना धक्का क्रमांक दुसरा इथे लागलाय. ललित चौधरीला यश मिळालं. बोट फिरवली होती त्याने, कमी गतीचा बॉल टाकला, फलंदाजाला एक लालच दिली, मोठा फटक्याचा मोह जास्त काळ त्याला आवरता आला नाही आणि बाद झालाय. 44 बनला. यावेळेला पहिला बॉल फेस करत असताना एक्स्ट्रा कव्हरला केले, क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 15ची धावगती मेंटेन केली आहे. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपला. 45 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर, लॉस ऑफ 2 विकेट. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना युविकावीर मराठा सोलापूर या टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 45. पर्वामध्ये दमदार असं आयोजन करण्यात आलेलं पाहायला मिळालंय. पहिलं पर्व आणि ज्यावरती प्रत्येकाने करावं गर्व असंच पहिलं पर्व आपण पाहत आहोत. ऑल इंडिया ओपन हाफ या स्पर्धेच्या माध्यमातून ठेवण्यात आलाय. प्रथम क्रमांक 2 लाख रुपयाचं कॅश प्राइज अविनाश शेठ सरबट साहेब यांच्या माध्यमातून, ऋषिकेश शेठ जाधव साहेब यांच्या माध्यमातून. लोअर फुलटोस यावेळेला कबसला खेळला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने 46 बनल्यात. संदीप पवार लेफ्ट हँडर बॅटर आघाडीला आलाय. 4 बॉल 10 वरती तो नॉट आउट आहे. मनोज माने नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 2 चेंडूमध्ये 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. प्रथमेश गोसावीला कंटिन्यू ठेवलंय कारण तो वेगवान गोलंदाजी करतो आहे. त्याच्या भात्यामध्ये चांगले चेंडू पाहायला मिळालेत. धावा रोखण्यासाठी तो नेहमी सक्षम राहतो. लोअर फुलटोस बॉल होता. ऑन साईडला हा पवार थांबण्याचा काही नाव घेत नाहीये. पवारने केला आणखीन एक वार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा आलाय षटकार. संदीप पवार मैदानाच्या आतमध्ये लढतोय. 5 बॉल मध्ये 16 धावा त्याच्या बॅटमधून अद्याप आलेल्या पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या 52. अर्धशतक कंप्लीट झालंय. 52 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर युविकावीर मराठा सोलापूर या टीमची धावसंख्या 52 ला 2 आहे. प्रथमेशचा हा बॉल आडव्या बॅटने वॉड स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय टोले जंग फटकेबाजी. षटकार. टीम कॅप्टनने टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला आणि तो अद्याप यथायोग्य राहिला असंच म्हणता येईल. 6 बॉल मध्ये 22 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. संदीप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संदीप पवारला आपण पाहतोय. पुढचा बॉल आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी करण्यात येईल. तद्वर मात्र घेतली जाणारी केवळ सिंगल. 59 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. धावांचा रतीप रचला जातोय. संदीप नावाचं हे अस्त्र इथून ठेवणीतलं बाहेर निघालं. स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आला आणि गोलंदाजांवरती हावीस ठरलाय. प्रथमेश गोसावी या षटकामध्ये महागडा राहिला. उजवेशीच्या बाहेरचा बॉल हलक्या हाताने पॉइंटला केला. क्षेत्ररक्षक तैनात. 3 बॉलवरती केवळ 2 धावा अद्याप बनवलेल्या पाहायला मिळाल्यात. त्या मनोज मानेने तो संयमाचा धीर कुठेही बाण फुटू देत नाहीये. सातत्याने संयमाने बॅटिंग करतोय. धीरोधार्तता त्याच्याकडे चांगली आहे. कारण एका बाजूने मोठी फटकेबाजी येतात त्यावेळेला आपण संयमी तितकासा बाळगायला हवा. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने केले. डीप एक्स्ट्रा खबरला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतात. एकेरी धाव इथून प्राप्त होईल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 60 ऑन दी बोर्ड. 15च्या धावगतीने धावफलकावरती धावा बांधल्यात त्या 60. 4 षटकांचा खेळ संपला. 60 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. प्रथम बॅटिंग करत असताना सोलापूरकर.
चला, पहिल्या सत्रानंतर नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. अनुज स्ट्रायकर छत्रपती संभाजीनगर आणि हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. टॉस साठी आपण तयार आहात. पहिल्या सत्रानंतर आपण लगेच टॉस कडे वळणार आहोत. गोलंदाजीमध्ये फेरबदल. निलेश इंगवलेला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. मनोज अद्याप शांत आहे, कारण 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. अपेक्षा राहील की इथून 2 षटकांमध्ये मोठी फटकेबाजी पाहायला मिळेल आणि त्या शोधामध्ये निश्चितच पाहायला मिळणार आहे. तो पुढचा बॉल, पहिला बॉल या षटकाचा. रिव्हर्स केला, चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. सहासष्ट धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. 66 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 66 ला 2. पहिल्या बॉलवरती निलेशच्याही षटकार येत असताना पाहायला मिळाला. पुढचा चेंडू, मनोज खोलवा टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला केला. क्लासिकल अंदाजामध्ये ज्युसी हाफ व्हॉली होता. ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल बॅकलेफ्टला सरळ ठेवलं. पहा ज्या पद्धतीने त्याची नजर करडी पाहायला मिळाली बॉलवरती. शेवटपर्यंत तो स्ट्रोकला पाहतो. सिंगल आली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा बदारते. 67 ऑन दी बोर्ड आहेत. 6 चेंडू 10 वरती जाऊन पोहोचला मनोज माने आणि संघाची धावसंख्या 67 धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. इथून अप्रोच कसा राहणार आहे संदीप पवारचा, ही पाहणं फारसं गरजेचं राहील. पुढे सासावला होता बाची लिडिंग एज. विजय खडके चेंडूच्या खाली येतोय. कॅच 1, 2, 3 अँड टेकन. आणखीन एक धक्का. तिसरा फलंदाज जो अतिशय तेवर मैदानाच्या आतमध्ये दाखवत होता तोच अर्थात संदीप पवार. संघाचा Battery.ai प्रेझेंट्स अनिल भाऊ भूमकर आयोजित, प्रमुख आयोजक अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन अँड टीम, खडकवासला प्रीमियर लीग. हे पहिला पर्व आपण पाहतो आणि ज्यामध्ये ऑल इंडियन ओपन हाफ पाहायला मिळतो आहे. खरं तर अमरदादा खेडेकर साहेब यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आज या स्पर्धेला लाभलेलं आहे. तृतीय क्रमांक पारितोषिक जे 50,000 रुपये रोख रक्कम कैलासवासी विठ्ठलदादा दांगड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ योगेश भाऊ दांगड यांच्या माध्यमातून. पहिला बॉल फेस करत असताना उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं आहे. वेल जज कॅच. पहिला बॉल फेस करत असताना मनीष येमुल देखील होतोय इथे बाद. आणखीन एक धक्का इथे लागलेला पाहायला मिळालाय. आणखीन एक फलंदाज जो मात्र मैदान सोडत असताना पाहायला मिळतो आहे. मोठ्या फटक्यांचे मोह आवरता येत नाही आहेत. कर्णधार बाद झाल्यानंतर पथ्याच्या बंगल्याप्रमाणे जणू काही इनिंग लडखडते की काय असंच भासू लागलंय. 67 ला 4 फलंदाज बाद झालेत. 5वे षटक प्रगतीपथावरती आहे. निलेशच्या या षटकामध्ये 2 सफलता त्याला प्राप्त झालेला पाहायला मिळाला. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आदरणीय सचिन बाबर साहेब आणि खंडूजी नवले सर यांच्या माध्यमातून लाभलेलं पाहायला मिळालं. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज सायकल ध्रुवदादा काळेल साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेला आहे. मालिकावीरची सायकल जी मात्र उमेशदादा शिंदे साहेब यांच्या माध्यमातून लाभलेली आहे. 67 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 2 बॉलवरती 2 सफलता आल्यात ऑन अ हॅट्रिक. गोलंदाज निलेशला आपण पाहतोय. हॅट्रिकचा बॉल आणि इथे हॅट्रिक संपादन केली जाईल का? पहिल्याच मॅच मध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आधी वालेकरला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. लोअर फुलटॉस बॉल यावेळेला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलाय. क्षेत्ररक्षक आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मधून चेंडूवरती येईल. सिंगल इथून मिळते एकेरीच्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे सरकतंय. या षटकामध्ये आपण पाहिलं तर केवळ 8 धावा आल्या. 2 विकेट प्राप्त केल्यात. निलेशने कमबॅक करून देणार हे षटक पाहायला मिळालं. धावा रोखल्यात, त्याने विकेट प्राप्त केल्यात. मॅचचं मोमेंटम शिफ्ट झालंय. धावा थांबवल्या गेल्या या कारणास्तव. उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा शरीरभेदक मारा इथे पाहायला मिळाला. डॉट बॉल आला.
एकंदरीत आपण पाहतोय षटक संपले ती 5 षटकांचा खेळ संपला. 68 ऑन दी बोर्ड आहेत. या षटकामध्ये एकंदरीत 8 आल्या, 2 विकेट निलेशने प्राप्त केल्या आणि जिथे फुलंदाजांना 2 बाद करण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. 68 लॉस ऑफ 4 विकेट. सोलापूरकर बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण जिथे 68 धावा टॉस जिंकल्यानंतर युविकावीर मराठा या टीमची धावसंख्या धावफलकावरती 68 ला 2. हॅलो 68 धावा धावफलकावरती आहेत. विजय खडके अर्थात महादेव खडके गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतील. या मैदानाचं सुशोभीकरण जितकंसं चांगलं, खरं तर डी इव्हेंटच्या या बाउंड्री रोप्स देखील तुम्ही पाहता. उमेशजी नायडू यांच्या माध्यमातून या बाउंड्री रोप्स तुम्ही पाहत आहात. धावफलकावरती धावा एकंदरीत 68 बनल्या. 4 फलंदाज बाद. विजय खडके स्वतः संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालाय. आधी भालेकर ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल वरती स्ट्रेच, जिथे स्ट्रेच केलं होतं स्वतःला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता. मनोज साठेलाही तुम्ही नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहाल. अनेक दिग्गज खेळाडू आज तुम्हाला निश्चित पाहायला मिळणार, यातील मात्र शंका नाहीये. प्रत्येकाची उपस्थिती प्रार्थनीय आणि बंधनीय राहील. धावफलकावरती 68 आहे. 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. परंतु जिथे निलेश आला आणि निलेशने धावा थांबवल्यात, लगाम लगावली आहे, धावा थांबवल्यात, त्याने मागील षटकापासून मॅचचं मोमेंटम शिफ्ट झालं. एका क्षणाला वाटत होतं की 80चा पल्ला ओलांडला जाईल. यावेळेस बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. विजय खडके स्वतः चेंडूपर्यंत पोहोचलाय. झेलचे प्रयत्न चांगले होते. डेडिकेशन लेवल पहा संघासाठी सातत्याने तो प्रयत्न करत असताना इथे पाहायला मिळाला. बॉल डिलिव्हर केलं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये धावत जात असताना कॅचेस टिपणं ही बाब सोपी गोष्ट नाहीये. हँड अँड आय कॉर्डिनेशन जुळवणं अगदी त्याच वेळेला आपल्या फिजिकल फिटनेसच्या जोरावरती अगदी आपण पाहिलं ना तर चेंडू पकडणं या गोष्टी महत्वाच्या राहतात. संदीप बाद झाल्यानंतर कुठेतरी धावा थांबलेल्याही पाहायला मिळाल्यात. 69 धावा धावफलकावरती आहेत. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस कडे मिळणार आहोत लगेचच. अनु स्ट्रायकर छत्रपती संभाजीनगर आणि हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे टीम कॅप्टन. चला रिपोर्टिंग करा. थोड्याच वेळामध्ये नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. 69 ला 4. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे. मनोज माने ऑन स्ट्राईक. यावेळेस बॉल कॉट बिहाइंड विकेट. आणखीन एक धक्का दिलाय. एक मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळालेत. मनोज माने देखील इथे यष्टांच्या पाठीमागे एक झेल देऊन तो देखील होतोय बाद. कर्णधाराच्या गोलंदाजीतली धार पहा ना किती चांगली आहे. त्याने केवळ 1 धाव खर्च केली, 1 विकेट देखील प्राप्त केली आहे. डेथ ओव्हर मध्ये स्वतःला घेऊन तो आला आणि धावा थांबवत असताना पाहायला मिळतोय विजय खडके. प्रतिस्पर्ध्याला रोखण्यामध्ये त्याने तितकंसं यश देखील प्राप्त केलेलं आहे. प्रावीण्य मिळवलंय त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये. सागी भालेराव मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक नौका फलंदाज दाखल होतोय. डेथ ओव्हर मध्ये शॉर्ट टाइम क्रिकेट, मॉडर्न डे क्रिकेटमध्ये, या आधुनिक क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं आपण असं म्हणतो ना की मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर प्रत्येक चेंडू हा मोठ्या फटक्यासाठीच बनलेला आहे. पहिला बॉल फेस केला, ऑन साइडला केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, झेल काही बनलेला नाहीये. शरीराचं संतुलन बनवू शकला नाही. रनिंग कॅचेस नेहमीच अवघड बनतात. उजव्या बाजूला धावत जात असताना एक वेगळ्या प्रतीचा क्षेत्ररक्षण नेहमीच आपण पाहायला मिळतं. प्रयत्न चांगले झाले होते. कॅच ड्रॉप निश्चित झाली आहे, परंतु धावा इथून मिळाल्या ते एकंदरीत 2. 71 धावा धावफलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद. 71 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. खडकवासला प्रीमियर लीग ऑल इंडियन ओपनचा हाफ आपण आज पाहत आहोत. 3 फॉर्मॅट मध्ये स्पर्धा खेळवली गेली. 40+ जिथे आपण पाहिला. यावेळेला देखील ऑन साइडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने येईल. सिंगल मिळाली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड कंप्लीट झाली. तिहेरीचा प्रयत्न, 3री धाव वेगाने कंप्लीट झाली आहे. धावांसाठीची धाव जद्दोजहद मैदानावरती करत असताना या दोन्ही फलंदाजांना आपण पाहतोय. हा फटका खेळताच आणि
श्रॅगीने तिसऱ्यासाठी त्याने कॉल देखील दिला. प्रयत्न शर्तीचे होते. 3 धावा कंप्लीट झाल्यात. 74 धावा फलकावरती आहेत. शेवटच्या चेंडूचा खेळणं बाकी आहे. शेवटचा बॉल राहिला केवळ एक शेष फटका. किती येतो विशेष हेही पाहणं तितकंच गरजेचं राहील. शेवटचा चेंडू या सत्रातील. चला वासिकलाही आम्ही आमंत्रित करतोय नेक्स्ट मॅच. टॉस साठी टीम कॅप्टन आणि अपोनंट टीम कॅप्टन रणजित फराटे. एक धाव निश्चित दुहेरीचा प्रयत्न इथूनही करण्यात येतोय. मोठे फटके आलेले नाही आहेत परंतु सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. इथून दुहेरी धावा आल्या. या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिल्या तर धावा रोखल्या गेल्या. धाव फलकावरती 76 आहेत. 77 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालेलं पाहायला मिळत आहे. प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळूयात आणि जशी टॉसची प्रक्रिया पार पाडली जाईल या आपण या स्पर्धेचे प्रमुख घटक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे. स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांना खेळताना आपण पाहिलं परंतु एक समालोचक म्हणून दर्जेदार कामकाज करणाऱ्या पुण्याचा गोड आवाज शैलेजी निवंगुडे सरांचा आवाज तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मधून ऐकाल. टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. नाणेफेकीचा कॉल करण्यात येतो. एका बाजूला रणजित फराटे आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल वासिक शेख. नेक्स्ट मॅच अनु स्ट्रायकर छत्रपती संभाजीनगर आणि हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. महत्वाचा सामना पाहायला मिळेल. 76 म्हणल्यात पूर्वार्धामध्ये. संदीप पवारने अफलातून खेळ साकारला. दर्जेदार बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अगदी याच जोरावरती संघाने एक मोठं लक्ष उभं केलेलं आहे. एक मोठं टार्गेट उभं राहिले. 77 धावांचं लक्ष हे सोपं राहणार नाही. आव्हानात्मक जनक अशी धावसंख्या इथे उभी झालेली आहे. कोणती धावसंख्या यशाची आम्ही देत नाही परंतु अगदी त्याच वेळेला आपण असंही म्हणतो ना की धावा रोखण्यासाठी आणि बनवण्यासाठी आपल्याकडे जितकी चांगली जिद्द असेल ना त्याच वेळेला सामने तितके रंजकता बरे पाहायला मिळतात. चला मी रणजित फराटे आणि त्याच वेळेला वासिक शेख या दोन्ही खेळाडूंचं लक्ष होतं. टीम कॅप्टन नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये शैलेजी निवंगुडे सर यांचा आवाज आहे. खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 मध्ये पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचंच प्रेझेंटेशन बॉक्स मधून मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत करतोय. पुढील मॅचचा टॉस अनुष टायकर्स आणि हमराज मृत्युंजय या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण लगेच इथे टॉस संपन्न करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस इथे आपण संपन्न करतोय. आज जर आपण पाहिलं तर ऑल इंडिया खुल्या गटातील खेळाडू आजपासून बरोबर 1 तारखेपर्यंत या मैदानामध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. 2 लाख रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेदरम्यान जे प्रदान करण्यात येईल आणि त्याची उत्सुकता जशी तुम्हाला आहे तशी आम्हाला देखील आहे की कुठला संघ या पहिल्या पर्वाचा मानकरी ठरतोय ऑल इंडिया ओपन गटातील. आणि आजच्या या पहिल्या दिवसामध्ये आपण दोन्ही टीमच्या संघनायकांना इथे आमंत्रित करतोय. दुसरा मॅच साठी अरुष 11 आणि त्यांच्या विरोधात हमराज मृत्युंजय दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. मी आशिष दादा मारणे यांना विनंती करेल की पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करायचा आहे. पुणे जिल्ह्यातील एक ख्यातनाम व्यक्तिमत्व ज्यांचं योगदान, ज्यांचा पाठिंबा नेहमीच प्रत्येक आयोजकाला लाभतो आणि ज्यांच्या माध्यमातून हे चांदीचं नाणं आपल्याला उपलब्ध होतंय ते आमच्या सर्वांचेच लाडके पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय आशिषदादा मारणे आणि युवराजी झगडे या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेकीचा कौल संपन्न करतोय. एका बाजूने आपण पाहतोय अनुष 11 आणि दुसऱ्या बाजूने हमराज मृत्युंजय.
खडकवासला प्रेमी खडकवासला प्रीमियर लीग असा कॉल आहे आणि टॉस जिंकला हमराज मृत्युंजय अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन. हमराज मृत्युंजय संघाचे संघनायक वासिक शेख माझ्याबरोबर जोडले जात आहेत. टॉस जिंकलाय, पहिलीच मॅच या मैदानामध्ये खेळताय, अनुभव तर या मैदानाचा देखील आहे. निर्णय मात्र काय असेल? ओव्हर किती? 6 फिल्डिंग. आतापर्यंत भरपूर मॅचेस तुम्ही इथे खेळलात, प्रत्येक मॅच मध्ये चांगली कामगिरी केली. खडकवासला प्रीमियर लीग मध्ये देखील ॲज अ आयकॉन तुम्ही खेळलात. काय वाटतं या मैदानामध्ये किती धावांपर्यंत रोखणं हे फायदेमंद ठरेल आणि किती धावा झाल्यानंतर ते धोकादायक ठरेल? 6 ओव्हरची मॅच आहे आणि ग्राउंड चांगलं आहे, विकेट चांगलं आहे, तर एक 60-70 तर बस तेवढा चेस करू शकतो आम्ही. असे कुठले खेळाडू आहेत की त्यांच्यावरती गोलंदाजीची जबाबदारी प्रामुख्याने संघनायक म्हणून तुम्ही द्याल? सगळे चांगले बॉलर आहेत. असं एक कोणाचं नाव घेता येणार नाही, कारण 4 बॉलर यूज करायचे, 4 बॉलरांना चांगली बॉलिंग करायची. पहिल्या मॅच साठी हमराज मृत्युंजय आपल्याला शुभेच्छा आहेत. माझ्याबरोबर अनुष 11 संघाचे संघनायक रणजित फराटे आहेत. ॲज अ आयकॉन म्हणून देखील या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळलेला आहेत खडकवासला प्रीमियर लीग मध्ये, परंतु हा प्लॅटफॉर्म वेगळा आहे. ऑल इंडिया ओपन गटातील सर्व आयकॉन खेळाडू एकमेकांच्या संघामध्ये आहेत. निर्णय इथे बॅटिंगचा तुमच्यापर्यंत सोपवला जातोय, किती धावांपर्यंत मजल माराल? आम्ही 70+ करण्याचा प्रयत्न करू. असे कुठले बॅटर आहेत की त्यांच्यावरती फार मोठा विश्वास आहे आणि त्यांच्या बॅटमधून धावा येण्याची तुम्हाला अपेक्षा आहे? नक्कीच मी स्वतः झालं, राहुल शेलार झालं, दीपक चौगुले झालं आणि बरेचसे अजून 3-4 प्लेयर आहेत, ते चांगले आहेत आणि नक्कीच आमचा प्रयत्न राहील की आम्ही 70-75 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. खडकवासला प्रीमियर लीग आणि त्याचबरोबर ऑल इंडिया ओपन गटातील ह्या मॅचेस आपण या पहिल्याच पर्वामध्ये खेळतोय. कसं वाटतं नियोजन आयोजकांबद्दल काय सांगाल? आयोजकांचं तर खूप कौतुक आहे, कारण फर्स्ट टाइम एवढी मोठी स्पर्धा आणि अशा हिरवळ ग्राउंडला भरवली आहे. मयूर असेल, महेश असेल, हर्ष असेल, सर्वांचंच कौतुक, कारण ते सर्वच आयकॉन खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीचा अंदाज आहे कशी टुर्नामेंट भरवावी आणि नक्कीच ह्या टुर्नामेंटकडे बघून बाकीच्या ज्या टुर्नामेंट असतील राज्यातल्या त्यासुद्धा आदर्श घेतील. नक्कीच पहिल्या मॅच साठी देखील तुम्हाला शुभेच्छा आहेत. न्यूज फ्रॉम द सेंटर इथे हमराज मृत्युंजय या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर अनुष 11 या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. काय घडेल हे दुसऱ्या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मजा येईल, परंतु सुरू असलेली लढत दुसऱ्या डावामध्ये सुरू होते आणि पुन्हा एकदा आपल्या बरोबर जोडले जात आहेत. मीरा भाईंदरचा एक गोड आणि सुमधुर आवाज मनीष पाटील सर आपल्या बरोबर जोडले जातील. कॉमेंट्री बॉक्स मधून आपल्या भेटीला येतील O2 कॉम्बॉक्स मनीष पाटील सर. धन्यवाद. धन्यवाद शैलेश निवंगणे सर, धन्यवाद जयेश भोसले सर. आणि सुरुवात होते आता या पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावाची. तर नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. जसा पहिला बॉल डिलिव्हर होईल मी वेळ सांगेन तुम्हाला आणि वेळ नोंद करून घ्या. 30 मिनिटात 6 षटकं पूर्ण. पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, जवळपास तो प्रयत्न फसला होता आणि पहिल्याच बॉलवर सोलापूर संघाने चूक केली. पडता या ठिकाणी रेफरल आलेला आहे. रवी घुले हे स्ट्रायकर साइडला आपल्याला पाहायला मिळाले होते. या ठिकाणी अक्षय निर्मल सर आता बिझी होतील. पहिल्याच बॉलवर संधी तर चुकलेली आहे, पण त्या ठिकाणी पाहूया पहिल्याच बॉलवर DRS कॉल केलेला आहे. पहिला सामना आपण पाहतोय आजच्या वेळापत्रकातला. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्याच डावामध्ये धावांचा महापूर सोलापूर या संघाने केला होता. नॉट आउट आहे. शेवटच्या षटकांमध्ये मनासारख्या धावा नाही मिळाल्या, पण तरी देखील एक चांगली धावसंख्या त्यांनी उभारलेली आहे. बॉलर नेम प्लीज, गोलंदाज नाव सांगत चला. आशिष दास. आशिष दास हे पहिलं षटक हाताळत आहेत. पहिल्याच षटकावर त्यांनी संधी निर्माण केली होती, पण ती संधी व्यवस्थित नावावर करता नाही आली. रवी घुले स्ट्रायकर्स एंडला आहेत, नॉन स्ट्रायकर्स एंडला बबलू खामकर आहेत. सेकंड बॉल ओव्हर द विकेट. वेग वाढवलाय, शॉट ऑफ गुड लेंथ बॉल. खेळपट्टीचा अंदाज अभ्यास आढावा घेत असताना
गोलंदाजी आशिषची वरच्या दर्जाची आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे. पहिले 2 बॉल त्यांनी आपल्या नावावर केलेले आहेत आणि त्याचमुळे सुरुवात करताना धीरेन भाई स्पोर्ट्स फाउंडेशन पुणे हा संघ थोडा चाचपडतो. रवी घुले थोडासा वेळ घेतोय. पुढचा बॉल आशिष ओव्हर द विकेट. लेन बॉल होता, ऑफ ड्राईव्ह, एलिव्हेशन आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सुद्धा आहे, ट्रॅप रचला होता, कुठली चूक नाही होणार. ब्रॉन्झ डकवर फलंदाज रवी घुले बाद. 3 चेंडूंचा खेळ संपलाय, खातं नाही खुललं आणि पहिला फलंदाज धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनचा रवी घुले बाद झालेला आहे. टार्गेटचा आपण विचार केला तर टार्गेट सेट झालेलं आहे ते म्हणजेच एकंदरीत 77 धावांचं. त्यापैकी आतापर्यंत 3 बॉल्स पहिल्या षटकातले डिलिव्हर्ड झालेले आहेत. आपण पाहतोय battery.ai तसेच अनिल भाऊ भूमकर आयोजित, प्रमुख आयोजक आहेत अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन, खडकवासला प्रीमियर लीग, 40+ क्रिकेट आपण पाहिलं, खडकवासल्यातलं क्रिकेट आपण पाहिलं आणि आता अखिल भारतीय क्रिकेट आपण येत्या 4 दिवसात पाहणार आहोत. त्यातल्या त्यात वेळापत्रकातला पहिला सामना सोलापूरने भन्नाट खेळ खेळलाय. नो डाऊट अबाउट इट. प्रत्येक फलंदाजांनी चांगली कामगिरी केली, सुरुवात उत्तम राहिली, पण त्यानंतर पहिल्या डावाच्या शेवटच्या टप्प्यावर पुण्यातल्या गोलंदाजाने देखील आपली छाप सोडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच मला असं वाटलं होतं की 90 ओलांडले. युविका 11 वीर मराठा सोलापूर हा संघ, पण तसं नाही घडलं. 76 बनवल्यात, 77चं टार्गेट सेट केलंय, पण जशी फलंदाजांनी कामगिरी चांगली केली तशीच कामगिरी गोलंदाज आशिष करतोय. पहिले 3 बॉल म्हणजेच या पहिल्या षटकाचा पूर्वार्ध त्यांनी आपल्या नावावर केलेला आहे. नवीन फलंदाज स्ट्रायकर साईडला आहे ते म्हणजेच अवी रामगुडे अर्थात मिस्टर नॉट आउट. ऑस्टमच्या खूप जास्त बाहेरचा बॉल आणि म्हणूनच संजय भालेराव सर यांनी लगेचच निरीक्षण केलं आणि एक्स्ट्राच्या माध्यमातून धावफलक सुरू झालेला आहे. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाचा. अविनाश रामगुडे यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे. जणू काय आपण तो क्रिकेटचा खेळ मागच्या 20 वर्षांपासून पाहतोय. त्यांचा कित्येक क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्याचं काम सुद्धा अविनाश रामगुडे करतायत. पण आशिष, जबरदस्त व्हेरिएशन आहे आशिषकडे. आशिषचा पहिला बॉल आणि त्यानंतर दुसरा बॉल, तिसरा, चौथा, प्रत्येक चेंडूमध्ये ते डेडिकेशन दिसते आणि त्याचमुळे अजूनही फलंदाजांना या पॉवर प्ले मध्ये ती जागा मिळत नाहीये, जी जागा ते शोधण्याचा प्रयत्न करतात, कारण स्पीड व्हेरिएशन आहे आशिषच्या गोलंदाजीमध्ये. 4 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 1. पुन्हा एकदा यष्टांच्या बाजूनं विकेट किपरच्या हातामध्ये वेगवान चेंडू गोलंदाज आशिष हाताळताना पाहायला मिळाले. फक्त 1 चूक झाली, 1 वाईट बॉल नाही, अन्यथा प्रत्येक बॉल वेगळ्याच दर्जाचा पाहायला मिळालाय. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत या पहिल्या षटकातला संपलेला आहे. 1च धाव धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाला बनवता आली आहे. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला पंचांच्या डावीकडून आशिष दास. पण यावेळेस लेट पण थेट परफेक्ट स्ट्रोक, मिडल ऑफ द बॅट कनेक्शन, बॉल जाईल फॉरवर्ड स्पेलक सीमारेषा पार. गगनचुंबी खडकवासला प्रीमियर लीग षटकार. चला, 11:23 सामना म्हणजे डाव सुरू झाला होता. लक्षात घ्या, 11:23 आणि 11:27 झाले. तर वेळ लक्षात असू द्या, 30 मिनिटात 6 षटकं पूर्ण करायचे. 11:23 हा दुसरा डाव सुरू झालेला आहे. बोथ एंडने आपण गेम प्ले सुरू ठेवलाय. बॉलिंग मार्कवर नवीन गोलंदाज युविका 11 सनी हे नवीन गोलंदाज येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. पहिलं षटक पहिल्या 5 बॉल पर्यंत चांगलं राहिलं युवका 11 या संघासाठी, पण अविनाश रामगुडे किती वेळ त्यांना तुम्ही थांबवणार, एक तर ते नक्कीच मारणार आणि शेवटच्या बॉलवर त्यांनी षटकार खेचलेला आहे. मॅच बॉल आलाय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या 7, फलंदाज बाद 1, जिंकण्यासाठी 70 ची गरज, बॉल शिल्लक आहे 30 चेंडू 70 धावांची गरज आहे. पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये आपण आहोत आणि एक चांगली लढत दोन्ही कॅप्टननी आम्हाला गॅरंटी दिलेली आहे की आम्ही चांगली लढत खेळू, शेवटच्या बॉल पर्यंत आम्ही जाऊ आणि पाहूया तसं घडतंय का, जी अपेक्षा प्रत्येक प्रेक्षकाची असेल. जर स्कोर लेवल झाला तर मग सुपर ओव्हर. यावेळेस बघा फुल लेंथ बॉल आहे
बबलू खामकर हे त्याचसाठी ओळखले जातात. मैदान कुठलंही असू दे, नाव फक्त आपलंच चालते. बबलूचा हा कसं आहे, आवडीचं काम असलं तर आपले हात शिवशिवतात आणि पावपले तर आवडीचा विषय आहे बबलू खामकरचा. पहिल्या षटकात त्यांनी वाट पाहिली आणि बघा ना, या षटकाच्या पहिल्याच बॉलवर त्यांनी दिमागदार षटकार खेचलेला आहे. फुल टॉस बॉल, कॅप शोधलाय वाईड ऑफ लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा नाही पोहोचणार पहिल्या बॉलवरचा. त्यानंतर येतोय चार, आणखीन एक अफलातून चौकार. मयूर करंडे यांनी सांगितलं की स्पर्धा अशीच लगेच नियोजित झाली. बघा, जे काम तुम्ही खऱ्या मनाने करता ते काम तर 100% यशस्वी होतं आणि आम्हाला सहकार्य देखील या सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचं मिळालेलं आहे, संघ मालकांचं मिळालेलं आहे आणि म्हणूनच भव्य स्वरूप तुम्हाला या स्पर्धेचं पाहायला मिळते. battery.ai अनिल भाऊ भूमकर आयोजित, तसेच प्रमुख आयोजक अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन. ऑन द राइज ॲट हिज बेस्ट, एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स भेटलंय की नाही, भेटलंय. बॉलचा प्रयत्न चांगला होता टिपण्याचा क्षेत्ररक्षकाचा, पण त्याचा प्रयत्न पडतोय कमी आणि मिळते 6 धावांची अमी षटकार. थँक्यू यश. मयूरने सांगितलं की महेश खडकवासला प्रीमियर लीग या स्टेजला खेळले नाही, मग आता ऑल इंडिया कॅटेगरीमध्ये खेळतील का, हा प्रश्न आता ऑडियन्स विचारू लागलेले आहे. तर पाहूया महेश शिंदे यांचा कल खेळण्याचा आहे की नाही, मयूर त्यांना कसे प्रवृत्त करतात खेळण्यासाठी. धावसंख्या 23, एक फलंदाज बाद. फुल टॉस बॉल, मी नाही थांबणार, लांबच लांब करणार, पहिल्या षटकाचा वचपा काढणार. बॉल जातोय कव्हर पॉइंट सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. फॅन्टॅस्टिक, फॅसिनेटिंग, फॅब्युलस, फास्ट अँड फ्युरियस बॅटिंग बाय बबलू खामकर. बबलूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे 4 चेंडू 20 धावा. पुढचा बॉल सनी. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न यावेळेस फसलेला आहे. खरं तर हाती गेले फुल लेंथ बॉल होता, जर सरळ बॅटने खेळलं असतं तर कदाचित धावा मिळाल्या असत्या. पण सनीचं कौतुक या निमित्ताने की त्यांनी स्टान्स ओळखला फलंदाजाचा. राऊंड विकेटने ते येत आहेत, डावखुरी शैलीचे गोलंदाज आहेत, पण या ठिकाणी उजव्या हाताच्या फलंदाजांनी धुमाकूळ घातलेला आहे या षटकामध्ये. शेवटचा बॉल, या षटकातला धावसंख्या 27, एक फलंदाज बाद. शॉर्ट लेन, शेवट सुद्धा या दुसऱ्या षटकाचा होतोय दमदार. बॉलला पुल केलंय, स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 77चा पाठलाग करताना 31 धावा, एक फलंदाज बाद. दहा मिनिटाचा कालावधी आपण घेतलेला आहात. बघा, ओव्हर ब्रेक मध्ये सुद्धा टायमर चालूच आहे, ही आम्ही हिंट देतोय. अन्यथा मग तो डाव पहिला असू द्या किंवा दुसरा असू द्या, तुम्हाला पेनल्टी म्हणजेच 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला 5 क्षेत्ररक्षक हवे लागतील. ती देखील सूचना आम्ही देतोय. ठीक आहे, थोडा आत्मचिंतनाचा विषय असायलाच हवा युविका 11 या संघासाठी, कारण मागच्या षटकामध्ये धावा खूप जास्त बनवलेल्या आहेत. 24 धावांचं मागचं षटक राहिलेलं आहे. तर आत्मपरीक्षण, संघाचा अभ्यास, पुढचं षटक कोण हाताळेल त्यासाठी पाहूया प्रयत्न कॅप्टनचा कसा असेल. मला असं वाटतं आशिषला बोलवलंय.
यस युविका 11 थर्ड ओव्हर साठी बॉलर येत आहेत. आशिष दासच येत आहेत, ज्याने पहिले षटक हाताळलं होतं, फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. तर पाहूया या तिसऱ्या षटकामध्ये नेमकं काय पाहायला मिळते. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 24 चेंडू आणि 46 धावा. मॅनेज केलंय मागच्या षटकामध्ये धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाच्या फलंदाज बबलू खामकर. काय खेळ दिलाय, एकटा खेळलाय. दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे आपला ठसा त्यांनी उमटवला, कॅप्टनचा भरोसा त्यांनी टिकवला आणि संघाला चांगल्या स्थितीत नेलं. आता स्ट्रायकर साइडला अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे, बॉलिंग ट्रॅकवर आशिष दास, ज्याने पहिलं यशस्वी षटक हाताळताना सुरुवात चांगली दिली होती युविका 11 ला. फुल टॉस बॉल, हा तर सोपा मौका होता, त्यावर मिस्टर नॉट आउट ने षटकार खेचलाय. पॅरलल स्ट्रोक, स्क्वेअर लेग क्लिअर, 6 धावा. थँक्यू. बाबा म्हणतात ना की एक क्षण पुरेसा असतो पुनरागमन करण्यासाठी. दुसऱ्या षटकामध्ये बबलू खामकरने सुरू केलं, पण त्या अगोदर सुरुवात कोणी केली? पप्पू रामगुडे. पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर जिकडे ते थांबले होते ते आता तिसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर सुरू झाले. पण हा सरप्राईज पॅकेज आहे. आशिष दास त्याच्याकडे आहेत ते शैलीजार चेंडू, ज्यासाठी ते ओळखले जातात. षटकारानंतर त्यांनी लेंथ मध्ये थोडासा बदल केला, वेग त्याचा भन्नाट आहे, त्यामध्ये कुठलंच दुमत नाहीये. आणि यावेळेस थोडासा ऑकवर्ड पोझिशन मध्ये आले होते पप्पू रामगुडे आणि त्याच संधीचा फायदा पाहूया यानंतर उचलला जाईल का, कारण हाय कॅलिबर आहे आशिष दास या गोलंदाजाकडे. धावसंख्या 37. As I said, लोबो फुल टॉस ऑन साइडला बॉलला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक मिड विकेटचे बॉलवर पोहोचताय, चांगलं क्षेत्ररक्षण. स्टंपच्या वाईड लाईनच्या आतून ट्रॅव्हल केलाय गोलंदाजाने, त्यामुळे या संधीचा फायदा पप्पू यांना उचलता आला नाही. हेच आहे गोलंदाजाने काय करायचंय, तर फलंदाजाचा स्टान्स ओळखायचा असतो, त्याचा अप्रोच ओळखायचा असतो. आणि तोच अप्रोच गोलंदाजाने ओळखला, अर्थात गोलंदाज मनोज माने यांनी ओळखला की ऑन साइडला जास्तीत जास्त ऍक्टिव्ह राहत आहेत पप्पू. त्यांनी मागचे दोन्ही बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवले. पण यावेळेस बघा संधी मिळाली, हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न. दिस विल बी द टर्निंग पॉइंट. पप्पू होत आहेत बाद, पार्टनरशिप ब्रेक, दुसरा धक्का धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन. थँक्यू डीजे यश. सोपं काहीच नसतं, जिंकण्यासाठी झटावंच लागतं आणि तीच झटपट आता गोलंदाजांची पाहायला मिळाली. मी अनालाइज केलं होतं की मागचे 2 बॉल जर ऑफस्टंपच्या बाहेर ठेवलेले आहेत आणि पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ठेवलाय. पप्पू यांनी शफल होऊन ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केला, त्याचमुळे साहजिकच आहे की ताकद कमी पडली त्या स्ट्रोक मध्ये आणि त्याचमुळे स्क्वेअर लेगला झेल देऊन पप्पू रामगुडे यांचा खेळ संपलेला आहे. निलेश इंगवले हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचताय. 46 धावा, 2 फलंदाज बाद. आतापर्यंत चेंडू हाताळत्या षटकातले 5. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. 13 चेंडू 31 ची गरज आहे. पॉसिबिलिटी असते, फक्त त्या पॉसिबिलिटीचा शोध घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं बेस्ट द्यायचंय. तेच या ठिकाणी माने देत आहेत या षटकामध्ये. पुढचा बॉल मानेचा, निलेश इंगवलेसाठी ऑन साइडला ड्राइव्ह केला, क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला पोहोचतील, सिंगल होते कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे बबलूचा, पण थांबवलंय निलेश इंगवलेने. 4 षटकांचा खेळ संपलेला, धावसंख्या पोहोचते 47. जिंकण्यासाठी 12 चेंडू 30 धावांची गरज. 12 चेंडू 30 धावा. अजितजी गायकवाड, आपणास निवेदन आहे की आपण कृपया समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. अजितजी गायकवाड, आपण समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. Battery.ai गेम झोन आहे, ज्या ठिकाणी व्हर्च्युअल गेमिंगचा तुम्ही आनंद घेऊ शकता, रजिस्टर करू शकता. त्या ठिकाणी व्हर्च्युअल गेमिंग जिंकून तुम्ही प्राइजेस कमवू शकता. सिपर बॉटल आहे, तसेच बॅटरीचे पॉवर बँक आहे. त्यानंतर जर तुम्ही लकी ठरलात तर तुम्हाला iPhone 17 सुद्धा जिंकण्याची संधी आहे. तर त्यामुळे बसून राहू नका, Battery.ai गेम झोन मध्ये जा, त्या ठिकाणी व्हर्च्युअल गेमचा आस्वाद घ्या आणि भरघोस बक्षीस जिंका.
चला 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. बघा 10 मिनिटाचा कालावधी बाकी आहे. टायमर स्टार्ट आहे. 6 षटकांसाठी 30 मिनिटं. 30 मिनिटं संपली कुठल्याही क्षणाला, मग तो पहिला डाव असू द्या किंवा दुसरा, सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक येतील. नवीन बॉलर येत आहेत. बॉलर नेम प्लीज. प्रथमेश जाधव का? येस, प्रथमेश जाधव येत आहेत. येस, प्रथमेश जाधवला यूज केले जाते ओव्हर द विकेट. शफल झाले, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, ऑफस्टम्पच्या बाहेरच्या क्रीज बॉक्सच्या कोण्यावर पोहोचले आणि आता पंच वळतील tenniscricket.in च्या वॉर रूम मध्ये. अक्षय निर्मल सर व्यस्त होतील, तपासणी करतील मागच्या घटनेची आणि फलंदाज बाद आहे की नाही ती माहिती आम्हाला देतील. tenniscricket.in जसा आपण उल्लेख करतोय की टेनिस बॉलला जगभर पोहोचवण्यासाठी ज्यांनी पहिलं पाऊल उचललं युट्यूबच्या माध्यमातून, संतोषजी नाणेकर, गौरवजी सावंत यांची टीम चांगलं काम करते. आणि आता पाहूया tenniscricket.in च्या माध्यमातून स्वतः गौरव सावंत त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तपासणी केली जाते मागच्या घटनेची. घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये अक्षय निर्मल सर आहेत. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल कारण महत्वाचा निर्णय आहे. पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावाच्या शेवटच्या टप्प्यावर आपण आहोत. त्याचमुळे पाहूया या पहिल्या बॉलवर निलेश इंगवले बाद आहेत की नाहीत. कारण बबलू खामकरला ती धाव तर हवीच होती, कारण बबलूने जे दुसऱ्या षटकात करून दाखवलंय ते पुन्हा एकदा ते करून दाखवण्यासाठी आतुर झालेले आहेत. त्याचमुळे ती धाव घेण्याचा प्रयत्न झाला, पण ती धाव यशस्वी आहे की नाही त्याची तपासणी चालू आहे. फलंदाज थांबेल, सेफ आहे. तर एक धाव वाढते, जी धाव मोजली जाईल लेग बाईटची. एक धाव वाढते. धावसंख्या 48 झालेली आहे. जिंकण्यासाठी 29 ची गरज. बॉल शिल्लक आहेत 11. 11 चेंडू 29 ची गरज. पुढचा बॉल प्रथमेश जाधव. फुलटलाईन बॉल होता, मिड ऑन नाहीये. बॉल मागे काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक पोहोचेल. बॉलवर वेगानं काय कलेक्शन आणि एकाच ऍक्शन मध्ये बॅटिंग एंडला थ्रो. फक्त एक धाव काढण्याची मुभा फलंदाजांना मिळाली. सोलापूरचे खेळाडू चांगला खेळ देत आहेत. पण आता पाहूया पुण्याचा तो पुणेरी तणका जो दुसऱ्या षटकातच पाहायला मिळाला बबलू खामकरचा, तो आता निलेश इंगवलेच्या वतीनं पाहायला मिळेल का? कारण गरज तशीच आहे. धावसंख्या 49, 28 ची गरज. एक्स्ट्रा रन मिळेल. काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न होता. ऑप्स्टमच्या बाहेर बॉल पिच केला. लेग कटर तर आहेत प्रथमेशकडे, पण त्याचा यूज व्यवस्थित झाला पाहिजे, जो झाला नाही. त्याचमुळे निलेशला थोडासा वेळ मिळालेला आहे स्वतःला ऍडजस्ट करण्याचा. 50 ओलांडले ड्रीन बाय शाह स्पोर्ट्स फाउंडेशन. आणखीन एक एक्स्ट्रा मिळेल. आतापर्यंत 4 षटकांमध्ये चला फिल्डिंग टीम रेफरल. चला फिल्डिंग टीम रेफरल फॉर वाईड बॉल. ओरिजिनल डिसिजन इज वाईड. तर पहिल्या 4 षटकांमध्ये गोलंदाजांची शिस्त पाहायला मिळाली. म्हणजे एक्स्ट्राज खूप कमी होते. प्रॉपर बॉलिंग अटॅक युविका 11 वीर मराठा सोलापूर संघाकडून पाहायला मिळाला. पण ही षटक थोडंसं त्रस्त करणार आहे. जेव्हा या 5व्या षटकामध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा सँडी पवारला आहे गोलंदाज प्रथमेश कडून, आणि म्हणूनच थोडीशी चर्चा प्रथमेशशी करण्यासाठी इतर खेळाडू पोहोचलेले आहेत. ती चर्चा महत्वाची आहे. तुमची मानसिकता प्रबळ करावी लागते. आपण मैदानाच्या बाहेरून तर चर्चा करतो की सोपं आहे, पण जेव्हा मैदानाच्या आत जातो तेव्हा कळतं यश किती कठीण आहे. आणि यश तुमच्यावर तर एक प्राइज सुद्धा अनाऊन्स झालेला आहे. ती चर्चा आपण करूयाच. असं प्राइज जर मिळालं मला तर ते मी पूर्णपणे जोर लावून तो खेळ देईन. आणि फायनल जर यशची टीम जिंकली तर यशला आपण सांगूया संगमाला बक्षीस काय ते आपण सस्पेन्स ठेवूया. जे आज ऑल इंडिया ओपन साठी नवीन प्रेक्षक जॉईन झालेले आहेत, तसं बक्षीस मिळालं तर मग खेळाडूंची मजाच मजा. थोड्यासाठी थांबलोय आपण आणि निर्णय अजूनही प्रलंबित आहे. अक्षय निर्मलचा त्या ठिकाणी फेअर डिलिव्हरी. तर फेअर डिलिव्हरी आहे. बॉल डॉट येतोय जो आवश्यक होता खरं तर युविका 11 साठी. धावसंख्या 50. पुढचा बॉल फुल टॉस बॉल जसा आला तसा मैदानाच्या बाहेर पाठवला. आपला फटका 440 व्होल्टचा झटका. इलेक्ट्रिफाईंग
खेळायचा नाही जेव्हा त्याची सुरुवात थोडीशी ढिसाळ असते. तो अधिक आवेशाने खेळतो आणि तो आवेश पाहायला मिळतोय. पण क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड पॉइंटला, पोहोचतोय थर्ड मॅन पर्यंत, सिंगल होते कंप्लीट, स्ट्राईक जाते बबलूकडे. एकदा वाढते धावसंख्या 57, जिंकण्यासाठी 20 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 7 चेंडू 20 ची गरज. जसं मी बोललो होतो, जसं मी चर्चा केली होती, जसं मी प्रॉमिस घेतलं होतं दोन्ही कॅप्टन कडून की सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का, दोन्ही संघांच्या कॅप्टनने तेच सांगितलं होतं. 7 चेंडू 20 धावा. चांगला बॉल, यॉर्कर, शेवट गोड झालाय या 5व्या षटकाचा. सामना शेवटच्या षटकावर 6 चेंडू जिंकण्यासाठी धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनला 20 धावांची गरज. 6 चेंडू 20 धावा, 6 बॉल्स 20 रन्स. चला 5 मिनिटं बाकी आहेत, 5 मिनिटं बाकी आहेत. चला 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 फास्ट, 5 मिनिटं बाकी आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. युविका 11 मानेच आहेत का? हा माने. चला बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या षटकासाठी माने येत आहेत. लास्ट ओव्हर, 6 चेंडू 20 ची गरज. आत्मसन्मान खूप महत्वाचा असतो. ज्या आत्मसन्मानासाठी आपण खेळतो आणि पाहूया धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचा आत्मसन्मान टिकवण्यासाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कसे प्रयत्न देतोय. स्ट्रायकर साइडला निलेश इंगवले आहेत, ज्यांनी मागच्या षटकात एक षटकार केलाय आणि एका बाजूला नॉन स्ट्रायकर एंडला बबलू खामकर, ज्यांनी दुसरं षटक गाजवलंय. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक अलॉंग द ग्राउंड, बॉल डीप मिड विकेटला, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल. निलेश स्ट्राईक स्वतःकडे घेतोय, थ्रो बॅटिंग एंडला, पण वेग भन्नाडा या दोघांचा. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आता जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. डावावर आणि सामन्यावर जर जम बसवायचा असेल तर मग आपला दम दाखवावा लागेल आणि पाहूया तो दम या पुढच्या 5 बॉलवर कुठल्या संघाचा पाहायला मिळतोय. आवश्यकता तर फलंदाजांना आहे आणि पाहूया फलंदाजांचा दम जो पूर्ण वर्षभर आपण पाहतो तो मैदानाच्या दिसतोय का. पण या अगोदर जबाबदारी माने यांनी सुद्धा चांगली निभावलेली आहे. शेवटच्या षटकासाठी ते सज्ज झालेत. बॉल लेग स्टंपच्या खूप जास्त बाहेर, काहीतरी वेगळं करायचंय. डाव्या यष्टीला फुंकर घालण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा होता, पण नियमांच्या अंतर्गत एक्स्ट्रा रन मिळते. आता एकदा वाढते धावसंख्या, पोहोचते 60, जिंकण्यासाठी 17. बॉल शिल्लक आहेत 5 चेंडू 17 धावा. 5 बॉल 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुढचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बबलू आता डेंजर एंडला होता, पण पुन्हा एकदा निलेश स्वतःकडे स्ट्राईक घेतोय. बबलूचा विकेट जाईल का? नाही. 2 फलंदाज बाद आहे, म्हणजेच बबलू आता बाद झालेत. लेग बाईकची 1 धाव मिळते. हा मूव निलेश इंगवलेचा त्रास देऊन जाईल का धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनला? 1च धाव मिळते, बबलूचा खेळ संपला. निलेश इंगवले शेवटच्या षटकात स्ट्राईक स्वतःकडे ठेवतायत. दरम्यान आता आणखीन 1 धाव मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. अजिंक्य गोळे हे मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकर एंडला थांबतील. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 4 चेंडू 16 धावा. 4 बॉल्स अँड 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. शेवटचे 4 बॉल्स. सामना रंगतदार होतोय. ऑल इंडिया ओपन कॅटेगरी मध्ये असंच क्रिकेट प्रेक्षकांना पाहायचं असतं. जरी काही खेळाडू एका स्पर्धेसाठी ब्लॉक झालेले आहेत, पण नवीन तुकडी आपण जयेश सर नक्कीच तयार करतोय आणि त्याचमुळे ह्या नवीन तुकडीचे देखील फलंदाज, गोलंदाज, ऑलराऊंडर चांगला खेळ देत आहेत. पाहूया निलेश इंगवले स्ट्रायकर्स एंडला 4 चेंडू 16. पुन्हा एकदा परफेक्शन आहे. अपील लाऊड आहे, पण इम्पॅक्ट चेक केला पंचांनी, तो आउटसाइड द स्टंप आहे. पण आता पाहूया रिव्ह्यू. LBW साठी रिव्ह्यू आहे. खूप क्लोज आहे. आवश्यकता आता पाहूया खरं तर धावांची होती, पण गोलंदाजी इतक्या वरच्या दर्जाची झाली आहे मिस्टर माने यांची, जे आपल्या संघाला जिंकवण्यासाठी काही करण्याची धमक ठेवतायत. निलेश इंगवले ज्यांच्याकडे तो आक्रमक खेळ आहे, त्या खेळाला चॅलेंज देताना आपल्या गोलंदाजीची चुळूक आतापर्यंत मनोज माने यांनी दाखवलेली आहे. बघा जे
मनोज माने आहेत, जे मागच्या 2 वर्षांपासून ISPL ला ब्ल्यू तिकीट सुद्धा घेताना पाहायला मिळालेले आहेत. आणि त्याचमुळे आता तोच खेळ सोलापूरचा मैदानाच्या आतमध्ये. पण निलेश इंगवले हे शिरूरचे ऑलराऊंडर आहेत. नॉट आउट, इम्पॅक्ट लेग स्टंपच्या बाहेर, लेग स्टंपवर इम्पॅक्ट आहे, त्याचमुळे फलंदाज सेफ आहे. निलेश हा जखमी वाघ आहे आणि जखमी वाघ खतरनाक असतो, हे तुम्हा आम्हा सर्वांना ठाऊक आहे. आणि पाहूया ती झुंज मैदानाच्या आतमध्ये आता निलेश इंगवची पाहायला मिळेल का, कारण इलाका हमारा तर मग धमाका भी हमारा. त्याच उक्तीला न्याय आता निलेश इंगवले देतील का. 3 चेंडू जिंकण्यासाठी 16, तिन्ही बॉल मैदानाच्या बाहेर पाठवायचे आहेत निलेश इंगवलेला. हाच जो बॉल आहे तो खूप महत्वाचा आहे, ज्यावर स्कोरिंग स्ट्रोक आलाच पाहिजे. धावसंख्या 61, जिंकण्यासाठी आवश्यकता 16ची, बॉल शिल्लक 3. आणि बोल्ड माने यांनी मात्र आपल्या संघासाठी विजय खेचून आणण्याची धमक ठेवली. निलेशचा खेळ संपला. 2 चेंडू 16. संजय सर, 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16ची गरज आहे. बबलू खामकरचं थांबणं महत्वाचं होतं का, ही देखील चर्चाचा विषय ठरणार आहे. ज्या बबलूने दुसऱ्या षटकामध्ये भन्नाट खेळ दिला, पण त्या ठिकाणी त्याला शेवटच्या षटकाचे स्ट्राईकच नाही मिळाली. निलेशकडे कॅपॅबिलिटी 100% आहे, त्यात कुठलंच दुमत नाहीये. पण या सामन्यामध्ये चांगला कोण खेळलाय ते देखील पाहणं गरजेचं राहतं. आत्ताच्या वर्तमानामध्ये मैदानाचा राजा कोण होता ते पण देखील तितकंच गरजेचं होतं. पण असो, अजूनही लीग स्टेज असल्यामुळे तो विचार करण्याचा मौका प्रत्येक टीमला मिळणारच आहे. 2 चेंडू 16ची गरज. अजूनही मैदान गाजवण्याची धमक आहे का फलंदाज रोहन पवारकडे. अजूनही सामना नाही संपलाय, सामन्यामध्ये खूप काही बाकी आहे आणि म्हणूनच एक्स्ट्रा रन मिळते. 2 चेंडू 15ची गरज. स्कोर लेव्हल झाला तर मग सुपर ओव्हर आहे. 2 चेंडू 15, 2 बॉल्स 15. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मनोज माने. आतापर्यंत त्यांनी स्पेल चांगला हाताळलेला आहे, 2 विकेट्स मिळवल्यात. ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता. दरम्यान 1 धाव मिळते, लेग बायची धाव मोजली जाईल. जिंकण्यासाठी आता 1 चेंडू आणि आवश्यकता आहे 14 धावांची. चला, पुढचे 2 संघ रेडी राहायचे. आपण लगेच सामना संपल्या पुढचा सामना सुरू करणार आहोत. मनोज माने, फुलटॉस बॉल जाईल, फाईन लेग सीमारेषा पार. आणि आता फलंदाजांचा रेफरल फॉर इम्पॅक्ट. या 4 तर मिळताच आहेत, पण पाहूया इम्पॅक्ट नेमका कमरेच्या उंचीपेक्षा जास्त की कमी. कारण आता ती तरतूद तर प्रत्येक संघाला मिळाली आणि त्या तरतुदीचा फायदा उचलला जातो. पण पाहूया, अक्षय निर्मल सर पुन्हा एकदा व्यस्त होत आहे, संजय भालेराव सर ऑनफिल्ड अंपायर, अजय आवळे सर बॉलिंग एंड अंपायर. आणि फेअर डिलिव्हरी आहे. सामना जिंकलेला आहे युविका 11 वीर मराठा सोलापूर. दोन्ही संघांनी एकमेकांना हस्तांदोलन करूनच एका रांगेत मैदान सोडायचं आहे. चला, हार्ड लक टीम, धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन अँड कॉंग्रॅच्युलेशन युविका 11 वीर मराठा सोलापूर. त्यांना पण खुश राहू दे ना. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मनोज माने, पण आपण थोड्या वेळानंतर तो पुरस्कार देणार आहोत. मागच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत मनोज माने. फॅन्टॅस्टिक गेम प्ले बाय युविका 11 वीर मराठा सोलापूर. आता समालोचन कक्षामध्ये करूया बदल आणि पुढील आवाज आपण ऐकणार आहोत, ज्यांच्या आवाजाने पुण्यातल्या सर्व स्पर्धा जवळपास पसंत केल्या जातात किंवा प्रसिद्ध होत आहेत आणि जवळपास सर्व आयोजकांचं मन राखण्यासाठी ज्यांना ओळखलं जातं, ज्यांची ओळख खरं तर क्रिकेटपटू आहे, पण आता मागच्या 3-4 वर्षापासून उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांचा आवाज आपण ऐकतोय, शैलेश निवंगणे सर पुढच्या डावात तुम्हाला ऐकायला मिळतील. मागच्या सामन्याचा सामनावीर आहे तो म्हणजेच मनोज माने. थोड्या वेळानंतर आपण तो पुरस्कार देऊया. धन्यवाद.